नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो करंट अफेअर्स मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा विषय आहे, पाकिस्तानची हवा टाईट होणार आहे का? पाकिस्तान आता पाण्याच्या एक एक थेंबासाठी तरसणार आहे का? त्याचे काय कारण आहे? तसेच या सर्वांसाठी एवढा वेळ का लागला? त्याचे काय कारण आहे ते आपण जाणून घेऊ. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, इंडस वॉटर ट्रीटी बद्दल तुम्ही ऐकले असेल. जेव्हा भारत आणि पाकिस्तान वेगवेगळे झाले त्यावेळेला अशी चर्चा सुरू झाली की या दोन्ही देशांमध्ये कॉमन असलेल्या नद्यांच्या पाण्याचे वर्गीकरण कसे करायचे. त्यावेळेला इंडस वॉटर ट्रीटी म्हणजे सिंधू जलवाटप करार हा समझौता करण्यात आला. 1960 मध्ये वर्ल्ड बँकेच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये इंडस वॉटर ट्रीटी करण्यात आली. यामध्ये नद्यांचे वर्गीकरण करण्यात आले. त्यात रवी, बियास आणि सतलज या नद्यांचे पाणी पूर्णपणे म्हणजे 100% वापरण्याचा अधिकार हा भारताला देण्यात आला होता आणि झेलम, चेनाब आणि सिंधू या नद्यांचे पाणी वापरण्याचा अधिकार हा पाकिस्तानला देण्यात आला होता. पण आतापर्यंत रावी नदीचे पाणी हे पूर्णपणे भारत वापरत नव्हता. त्यातले बरेचसे पाणी हे पाकिस्तानला वाहून जात होते. पण आता यापुढे असे होणार नाही, कारण जम्मू काश्मीर आणि पंजाब यांच्या बॉर्डरवरती शहापूर कांडी बॅरेज या प्रोजेक्टची निर्मिती करण्यात आली आहे. या ठिकाणी तुम्ही इथे बघू शकता, अशा पद्धतीने हा पूर्ण प्रोजेक्ट बनवण्यात आला आहे आणि या प्रोजेक्टमध्ये एक डॅमही बनवण्यात आला आहे आणि त्यामुळे रावी नदीचे पाणी पूर्णपणे भारताला वापरता येणार आहे. याचा फायदा असा होणार आहे की जवळपास 32,000 हेक्टरवरील जमीन ही इरिगेशन खाली म्हणजे पाण्याखाली येणार आहे. तसेच 206 मेगावॉट इलेक्ट्रिसिटीची निर्मिती देखील या प्रोजेक्टमधून होणार आहे. शहापूर कांडी बॅरेज प्रोजेक्ट हा 1995 मध्ये त्यावेळचे तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांच्या काळामध्ये सुरू झाला होता. जवळपास 30 वर्ष या प्रोजेक्टवरती काम सुरू होते. पण मध्यंतरी जम्मू काश्मीर आणि पंजाब सरकार यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे या प्रोजेक्टचे काम मध्यंतरी अडकले होते. पण जेव्हा 2014 मध्ये मोदी सत्तेमध्ये आले तेव्हा या प्रोजेक्टला नॅशनल इम्पॉर्टन्स प्रोजेक्ट मध्ये वर्गीकरण करण्यात आले. यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग जे जम्मू काश्मीर मधूनच येतात त्यांचाही मोठा सहभाग होता आणि तेव्हापासून या प्रोजेक्टवरती नॉनस्टॉप काम चालू होते. आता शहापूर कांडी प्रोजेक्ट हा पूर्णपणे तयार झाला असून आपल्याला रावी नदीचे पाणी हे पूर्णपणे वापरता येणार आहे आणि त्याचा पूर्ण फायदा हा जम्मू काश्मीर मधील लोकांना होणार आहे. बाकीच्या ज्या 3 नद्या आहेत, इंडस, झेलम, चेनाब या नद्यांचे पाणी पण वापरण्याचा अधिकार भारताला आहे. पण त्यामध्ये कंडिशन आहे. या तीनही नद्यांचे पाणी भारताला अडवता येणार नाही, पण त्या वाहत्या पाण्याचा वापर करून भारत काहीही करू शकतो. जसे हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्टची निर्मिती करू शकतो किंवा अन्य काही काम करू शकतो. पण ते काम हे पाणी न अडवताच करावे लागेल असा नियम आहे. या नद्यांचे पाणी जवळपास आपण 20% वापरू शकतो. ही संधी सक्सेसफुल करण्यासाठी एक परमनंट कमिशनची स्थापना करण्यात आली आहे, ज्यामध्ये दोन्ही देशांचे अधिकारी एकमेकांना भेटून इंडस वॉटर ट्रीटीची ग्राउंड लेवलची कंडिशन काय आहे ते जाणून घेतात आणि त्यात काही अडचणी आहेत का, ते व्यवस्थित काम करते आहे का, वर्क करते आहे का, या सर्व गोष्टींची शहानिशा केली जाते. आतापर्यंत आपण रावी नदीचे पाणी हे 95% वापरत होते आणि 5% पाणी हे पाकिस्तानकडे जात होते. पण आता यापुढे 100% पाणी भारत वापरणार आहे. हे सर्व शहापूर कांडी बॅरेज या प्रोजेक्टमुळे शक्य होणार आहे. या निर्णयामुळे 1150 क्युसेक पाणी अतिरिक्त पाणी हे भारताला वापरायला मिळणार आहे. यामुळे जम्मू काश्मीरच्या कठुआ आणि सांबा या जिल्ह्यातील जवळपास 32,000 हेक्टर जमीन ही पाण्याखाली म्हणजे इरिगेशन खाली येणार आहे आणि याचा फायदा जम्मू काश्मीरच्या सामान्य नागरिकांना होणार आहे. या सर्व प्रोजेक्टला आतापर्यंत जवळपास 3300 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. यामधून 206 मेगावॉट इलेक्ट्रिसिटीची निर्मिती करण्यात येणार आहे, ज्याचा फायदा पंजाब सरकारला होणार आहे. या सर्व गोष्टींमुळे पाकिस्तान नाराज झाला आहे आणि त्याची एक प्रकारे हवा टाईट झाली आहे. जर भविष्यामध्ये भारताने इंडस, झेलम आणि चेनाब या नद्यांचे पाणी जर अडवले तर आपले काय होईल याची चिंता पाकिस्तानला सतावत आहे. त्यामुळे पाकिस्तानचे रडणे हे सुरू आहे. जास्तीत जास्त पाणी आपल्याकडे यावे यासाठी पाकिस्तानचा प्रयत्न चालू असतो. पण इंडस वॉटर ट्रीटीमुळे जम्मू काश्मीरमधील सामान्य लोकही नाराज आहेत. त्यांचे म्हणणे आहे की इंडस, झेलम आणि चेनाब या नद्यांचे पाणी देखील जम्मू काश्मीरच्या लोकांना वापरता आले पाहिजे, असा त्यांचा पूर्वीपासून आग्रह आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? इंडस वॉटर ट्रीटीमधील इंडस, चेनाब आणि झेलम या नद्यांचे पाणी देखील भारताने अडवले पाहिजे का आणि ते पाणी अडवून पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे का? तुमचे मत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करू शकता. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.